जय महाराष्ट्र. मी अनिकेत पेंडसे. पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा. सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना. केंद्र सरकारने चौथ्यांदा वाहन चालकांना दिलासा दिलाय. राष्ट्रीय महामार्गावरील टोल माफी 2 डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे महामार्गावर टोल भरावा लागणार नाही. जुन्या नोटांचा तुटवडा सुट्या पैशांचा खोळंबा असल्याने हा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता आणखी 7 दिवस राष्ट्रीय महामार्गांवर टोल भरण्याची गरज नाहीये. घोटाळेबाजांवर महापालिका उदार झाली का असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. रस्ते घोटाळ्यातल्या कंत्राटदारांना मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा कंत्राट दिलंय. रस्ते घोटाळ्यातल्या 16 कंत्राटदार दोषी आढळले होते. मात्र या दोषी कंत्राटदारांवर महापालिकेने पुन्हा मेहरबानी केली आहे. आता दिलेली कामं व्यवस्थित आहेत का हे तपासूनच बिलं दिली जातील अशी सबब महापालिकेने दिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारला लक्ष केलंय. वेळ पडल्यास टोकाची भूमिका घेण्यास मागे पुढे पाहणार नाही असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. शिवाय हे सरकार लोकांना आपलं वाटत नसून ज्यांनी तुम्हाला निवडून आणलं त्यांच्या डोळ्यात अश्रू का आणलेत असा खडा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी केलाय. कोणत्याही निर्णयाआधी लोकांना विश्वासात घेतलं जावं अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नोटाबंदी निर्णयावर केली आहे. रांगेत उभं राहून शेतकरी देशभक्त होणार आहेत का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारलाय. तसंच शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत मिळायला हवेत अशी मागणी त्यांनी केली आहे. केंद्रातलं सरकार लोकांना आपलं वाटत नाही असा टोलाही उद्धव ठाकरेंनी मानलाय. नोटाबंदीच्या अंमलबजावणीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आक्षेप घेतला. नोटाबंदीनंतरच्या सरकारच्या ढिसाळ नियोजनामुळे देशभरात 60 ते 65 जणांना जीव गमवावा लागला. या निर्णयामुळे छोटे उद्योग शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. दरम्यान नोटाबंदीच्या अंमलबजावणीबाबत पंतप्रधानांनी ठोस भूमिका मांडावी अशी मागणी मनमोहन सिंग यांनी केली. नोटाबंदीवरून लोकसभेत विरोधी पक्षांनी आक्रमकतेचा कळस गाठला. आक्रमक झालेल्या विरोधी पक्षाच्या एका खासदारानं चक्क लोकसभा अध्यक्षांवर कागद फेकले. लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यावर सपा खासदार अक्षय यादव यांनी कागद भिरकावले. बँका एटीएम नंतर आता बिग बाजारमध्येही 2000 रुपयाची नोट मिळते आहे. पैशांसाठी नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता सरकारनं हा निर्णय घेतलाय. आजपासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राज्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांना रोखीनं वेतन मिळण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा पगार आणि निवृत्ती वेतन रोख द्या अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केली होती. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या मागणीची दखल घेतली आहे. यावर 2 दिवसात सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे. रोख व्यवहार बंद करण्यासाठी सरकारनं आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. केंद्र सरकारनं सर्व शासकीय विभागांना रोख व्यवहार बंद करून ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्याचे आदेश दिलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या घेतलेल्या निर्णयात कॅशलेस व्यवहार हा सुद्धा एक महत्त्वाचा उद्देश आहे. त्यामुळे कॅशलेस व्यवहारासाठी 31 डिसेंबरपर्यंत कोणताही सरचार्ज लागणार नसल्याचंही सरकारनं म्हटलंय. बँक ऑफ इंडियाच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात मोठी कपात करण्यात आली आहे. व्याजदरात 1.9% कपात केली आहे. नोटाबंदीनंतर जमा झालेल्या मोठ्या प्रमाणातील रोख रकमेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. होम लोन, ऑटो लोन यांच्यासह अनेक लोन स्वस्त होण्याची शक्यता आहे. ही डिपॉझिट कपात 1 ते 10 कोटींपर्यंतच्या जमा राशींना लागू असणार आहे. लातूर चलन बदल घोटाळ्याप्रकरणी पोलीस बुचकळ्यात पडलेत. उदगीरच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या 4 कर्मचाऱ्यांवर सुमारे 19 लाख रुपयांची रक्कम नव्या चलनात परस्पर बदलून दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणी बँकेनं कर्मचाऱ्यांना निलंबित करत उदगीर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र तक्रारीत कोणतेही डिटेल्स देण्यात आले नाहीत. मोदी सरकारनं 500 आणि 1000च्या नोटा बंद करून लक्ष्मीचे तुकडे केल्याचा घणाघाती टीका काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी केली आहे. कोल्हापूरमधल्या इचलकरंजीत आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्त्रोद्योग संपवण्याचं काम केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पूर्वी मुंबईहून पैसे फक्त बारामतीत जायचे असं म्हणत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसंच आता भाजप सरकार आल्यामुळे हाच पैसा वर्ध्यातही येईल असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. वर्ध्याच्या पुलगाव इथे नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपच्या जाहीर सभेत ते बोलत होते.
नाशिकमध्ये मनसेला मोठं खिंडार पडलंय. गणेश चव्हाण, सुवर्णा मटाले, विजय ओव्हळ, शीतल भांबरे या 4 मनसे नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय. शेकापचे माजी नगरसेवक जे.टी. शिंदेही यावेळी शिवसेनेत प्रवेश त्यांनी केला. आतापर्यंत नाशिकमधल्या मनसेचे 40 पैकी 25 नगरसेवकांनी पक्षाला जय महाराष्ट्र केलाय. मुंबईतल्या रस्ते घोटाळ्यातील कंत्राटदारांकडून तब्बल 800 कोटी रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. पालिकेच्या इतिहासातली ही सर्वात मोठी दंडात्मक कारवाई आहे. रस्ते घोटाळ्यातल्या चौकशी अहवालात पहिल्या टप्प्यातील चौकशीत दोषी आढळलेले कंत्राटदार दुसऱ्या टप्प्यातही दोषी आढळलेत. त्यामुळे या कंत्राटदारांवर एकत्रित कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांमध्ये ऊस दरावरून तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. म्हाडा तालुक्यातील विठ्ठल कॉर्पोरेशन कारखान्यानं जो साखर कारखाना सर्वाधिक दर देईल त्यापेक्षा जास्त दर देणार अशी घोषणा केली, तर इतर कारखानेही ऊसाला चांगला भाव देण्यासाठी चढाओढ करत आहेत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला दर मिळण्याची चिन्ह आहेत. नाशिकमध्ये कांद्याचे दर पुन्हा घसरलेत. नामपूर बाजार समितीत कांदा 1 किलोला 30 पैसे भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय. शेतकऱ्याला कांदा 30 रुपये क्विंटल दरानं विकावा लागतोय. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. कांदा वाहतुकीचाही खर्च शेतकऱ्यांना परवडत नाहीये. नोटाबंदीमुळे नाशिक बाजार समितीत भाजीपाल्यांचे दरही घसरलेत. सुट्ट्या पैशांअभावी भाजीपाला मार्केटमध्येच पडून आहे. टोमॅटोसोबत कोबी आणि फ्लॉवरला 1 ते 2 रुपये किलोनं भाव मिळतोय. सुट्टे पैसे उपलब्ध नसल्यानं भाजीपाल्याला उठाव नाहीये. काही शेतकऱ्यांनी तर बाजार समिती आवारातच भाजीपाला सोडून दिला. एकीकडे नाशिककर गुलाबी थंडीचा आनंद घेत असताना दुसरीकडे द्राक्ष उत्पादक शेतकरी मात्र हवालदिल झालेत. थंडीचा पारा घसरल्यानं द्राक्षांचे मणी तुटून पडतायत. यंदा लवकर आलेल्या थंडीनं मण्यांची वाढ खुंटल्यानं द्राक्ष उत्पादकांसमोर नवी अडचण उभी ठाकली आहे. मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या पत्र्यांवर काळं फासण्यात आलं. अज्ञातांनी हे काळं फासलंय. गिरगाव आणि काळबादेवी इथून जाणाऱ्या मेट्रो 3ला स्थानिकांचा विरोध आहे. 115 कुटुंब आणि 257 व्यापारी गायांच्या पुनर्वसनाबाबत प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रकल्पाला विरोध सुरू आहे. नाशिक मध्यवर्ती कारागृहाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मोबाईल आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नाशिक कारागृहाच्या बॅरेकमध्ये 7 मोबाईल फोन सापडलेत. एक सिम कार्डही जप्त करण्यात आलंय. नाशिक रोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदार कृष्णा खोपडेंच्या एका मुलानं शरणागती पत्करली. रोहित खोपडे पोलिसांना शरण आलाय, तर अभिलाष खोपडेला अजूनही अटक करण्यात आली नाहीये. नागपूरच्या एका बारमध्ये डिस्काउंटवरून 2 गटात हाणामारी झाली. त्यात भाजप आमदार कृष्णा खोपडेंची मुलं रोहित, अभिलाष यांचाही समावेश होता. खोपडेंच्या मुलांवर बारमालकाच्या डोक्यात बाटली फोडल्याचा आरोप आहे. नाशिकच्या चापड गावात विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या पिल्लाला वाचवण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना यश आलंय. चापड गावातल्या विहिरीत बिबट्याचं पिल्लू पडल्याची माहिती गावकऱ्यांनी वनविभागाला दिली आणि त्यानंतर घटनास्थळी धाव घेत वनविभागानं या पिल्लाला वाचवलं. नोटाबंदीनंतरही शिर्डीतल्या साईबाबांच्या चरणी कोट्यवधींचं दान जमा झालंय. केवळ 6 दिवसात बाबांच्या झोळीत भाविकांनी 2,32,00,000 रुपये अर्पण केलेत. यामध्ये 2000च्या नवीन नोटांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. 2000च्या 1159 नोटा, 500च्या नवीन 51 नोटा भाविकांनी दानपेटीत टाकल्यात, तर जुन्या नोटांचं प्रमाणही मोठं आहे. बंदी असतानाही बैलांच्या झुंजी सुरू आहेत. कल्याणमधल्या आटाळी गाव परिसरात या झुंजींचं आयोजन करण्यात आलं होतं. बैलांच्या झुंजींवर उच्च न्यायालयानं बंदी घातली असताना देखील सध्या कल्याणमध्ये बैलांच्या झुंजींचं आयोजन करण्यात आलं आणि त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर इथे होणाऱ्या मराठा मोर्चाची जय्यत तयारी मुंबईत सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान आरक्षण दिलं नाही तर मुंबईत महामोर्चा काढण्याची तयारी मराठा समाजानं केली आहे. याशिवाय मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मराठा मोर्चा राज्यभरात चक्काजाम आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला. देशभरात यावर्षी 29 वाघांची शिकार झाल्याची माहिती सरकारतर्फे देण्यात आली आहे. बिग कॅट म्हणून संबोधल्या जाणाऱ्या वाघांच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे. तसंच यंदा एकूण 98 वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांनी दिली आहे. मुंबईमध्ये 2015च्या तुलनेत 2016च्या पावसाळ्यात सुमारे 61% अधिक पाऊस नोंदवण्यात आला. 2015मध्ये 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीदरम्यान सरासरी 1416 मिलीमीटर एवढा पाऊस पडला होता. तर 2016मध्ये याच कालावधीदरम्यान 2491 मिलीमीटर एवढा सरासरी पाऊस नोंदवण्यात आला.
पावसाळा संपल्यानंतर महापालिकेनं रस्ते बांधणीच्या कामाला प्राधान्य दिलंय। शहर, पूर्व, पश्चिम उपनगरात कामांचा धडाका सुरू केला आहे। तीनही विभागांमध्ये मिळून एकूण 305 रस्त्यांची कामं सुरू करण्यात आली आहेत। भायखळा इथल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील पेंग्विनच्या मृत्यू प्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश लोकायुक्तांनी दिले होते। त्यानुसार महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी चौकशीचे आदेश दिलेत। याबाबतच्या चौकशीचा अहवाल 24 नोव्हेंबरपर्यंत पालिका आयुक्तांसमोर सादर करण्यात येणार आहे। भारतात मुलं दत्तक घेण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय। महाराष्ट्र राज्यही मुलं दत्तक घेण्यात आघाडीवर आहे। 2015 ते 16 या वर्षात महाराष्ट्रात आतापर्यंत 724 मुलं दत्तक घेण्यात आली आहेत। ओडिशा राज्यातही 230 मुलांना दत्तक घेण्यात आले आहे, अशी माहिती ओडिशा राज्यातील दत्तक संसाधन एजन्सीनं प्रसिद्ध केली आहे। महापालिकेची फेरीवाला मुक्त नवी मुंबई मोहीम पूर्णपणे फसली। अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष, नियोजनशून्य कारवाई, पर्यायी मार्केटची सुविधा नसल्यानं मुंडे पॅटर्नला 5 महिन्यांमध्येच अपयश आलंय। शहरातील बहुतांश सर्व प्रमुख रस्ते, पदपथांवर पूर्वीप्रमाणेच अतिक्रमण करण्यात आलं असून महापालिकेविषयी नाराजी पुन्हा वाढू लागली। शहरातील पोस्ट कार्यालयांमध्ये सुमारे 5 कोटींच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत। 70पेक्षा अधिक नवीन बचत खाती नागरिकांनी सुरू केली आहेत। काही दिवसांपासून पोस्टातील व्यवहार पूर्णपणे थंडावले होते, मात्र नोटांच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे पोस्टाला अच्छे दिन आल्याचं दिसून येत आहे। राज्यात किती जणांना पोलिसांकडून व्यक्तिगत सुरक्षा पुरवण्यात आली, त्या बदल्यात त्यांच्याकडून मिळणाऱ्या पैशाची थकबाकी आणि सुरक्षेचा कालावधी याचा सर्व तपशील देण्यात यावा, असा आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलाय। ज्यांना पोलीस सुरक्षा हवी आहे त्यांनी त्याचे पैसे द्यावेत असं बजावून हा गंभीर प्रश्न असल्यानं त्यावर वरिष्ठ अधिकाऱ्यानं प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर द्यावं, असे आदेश सरकारला न्यायालयानं दिलेत। मध्य रेल्वेवर काही दिवसांपासून रेल्वे रुळांना तडे जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। हिवाळ्यात रूळ आकुंचन पावत असल्यानं तडे जाण्याचं प्रमाण वाढतंय। त्यासाठी रेल्वेनं सकाळी 6 ते 8 या वेळेत पाहणी करण्यासाठी जादा गँगमनची नियुक्ती केली आहे। हार्बरवासियांची नव्या लोकलची प्रतीक्षा पुढील वर्षात संपुष्टात येण्याची शक्यता आहे। चेन्नईतील रेल्वेच्या ICFमध्ये 13 नव्या लोकल्सची बांधणी केली जाते। या सर्व लोकल 2017 मध्ये हार्बर मार्गावर टप्प्याटप्प्यात दाखल होणार आहेत। नव्या लोकल दाखल झाल्यास हार्बरवासियांना गर्दीपासून थोडा दिलासा मिळेल। जुन्या नोटा चलनातनं बाद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचा परिणाम परिवहन विभागातील RTOच्या महसुलावरही झाला आहे। नोटाबंदीमुळे मुंबईतल्या RTOच्या महसुलात घट झाली आहे। महसूल तब्बल 52% घटून तो 2,24,00,000च्या आसपास गेला आहे। तसंच वाहन नोंदणीतही घट झाली आहे। 9 नोव्हेंबरनंतर फक्त 809 वाहनांचीच नोंदणी झाली आहे। मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील कॅन्टीन बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। परिणामी त्याचा फटका परीक्षा भवनात दररोज येणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना बसणार आहे। परीक्षा भवनाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं हा निर्णय घेण्यात आला आहे। या कॅन्टीनचं कंत्राट देखील संपुष्टात आल्यानं अखेर या कॅन्टीनला टाळं ठोकण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे। मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भोजनासाठी किडकी कडधान्य निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा पुरवठा होतोय। माध्यान्ह भोजन पुरवणाऱ्या बचत गटांना 6 महिन्यापासून अनुदान दिलं जात नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आहारावर परिणाम झाला आहे। तसंच विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलं आहे। पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी विशेष सवलत देण्याचा निर्णय घेतलाय। पोलिसांना कुटुंबियांसोबत वाढदिवस साजरा करता यावा, या हेतूनं पोलिसांना वाढदिवसाच्या दिवशी सुट्टी द्यावी, असे आदेश शहरातील सर्व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शुक्ला यांनी दिले। थकबाकीदारांविरोधात सुरू केलेल्या महावितरणाच्या पुणे परिमंडलातील मोहिमेत आतापर्यंत 3 लाखांच्या वर थकबाकीदारांनी 108 कोटी रुपयांचा भरणा केला आहे। वीज बिल थकीत असणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई या महिन्यातही वेगानं सुरू आहे। या मोहिमेमुळे वसुलीला वेग आलाय। वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न्स, मोठ्या आवाजाचे सायलेन्सर आणि इंजिनच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण होतं। या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि वाहनांवर कारवाईचा बडगा उगारण्यासाठी परिवहन विभागाकडून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना ध्वनी प्रदूषण मोजणारे 314 डेसिबल मीटर्स दिले जाणार आहेत। नागपूर, पुणे, औरंगाबाद, नाशिक रोड आणि राज्यातल्या इतर संवेदनशील कारागृहांमध्ये मोबाईलचा वापर जास्त होतोय। त्यामुळे कारागृह महासंचालक कार्यालयानं आता 230 नवे जॅमर खरेदी करण्याचा निर्णय घेतलाय। डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातल्या विविध कारागृहांमध्ये जॅमर बसवण्यात येणार आहेत।
शासनानं 500,000च्या नोटाबंदी केल्यामुळे सांगली महापालिकेच्या थकीत करवसुलीला मोठा हातभार लागला आहे। गेल्या 10 दिवसात तब्बल 17 कोटींची रेकॉर्ड ब्रेक करवसुली झाली आहे। वर्षानुवर्ष थकीत एलबीटी, घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता करांचीही वसुली झाली आहे। 2017 या नवीन वर्षात तब्बल 74 विवाह मुहूर्त आहेत, त्यामुळे चातुर्मास वगळता विवाह मुहूर्तांचे अनेक पर्याय त्यांना उपलब्ध होणार आहेत। 2017च्या जून महिन्यात सर्वाधिक 15 तर मे महिन्यात 14 मुहूर्त आहेत। तसंच जानेवारी महिन्यात 7, फेब्रुवारीमध्ये 12, मार्चमध्ये 9, एप्रिलमध्ये 4 विवाह मुहूर्त आहेत। उत्तर प्रदेशातला वाघ जंगल सोडून चक्क एका घरात आराम करताना पाहायला मिळाला। उत्तर प्रदेशच्या पिलभीतमधल्या एका घरात कोणीच नसल्याचं पाहून वाघानं तिथे स्वतःच कब्जा मिळवला। मोकळ्या जागेत त्यानं मनसोक्त आराम केला, मात्र त्याला पाहताच नागरिकांनी मात्र बोबडी वळाली। अखेर 5 तासांच्या प्रयत्नांनंतर वन विभागानं वाघाला ताब्यात घेतलं। भाजपमधून बाहेर पडलेल्या नवजोत कौर सिद्धू लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। याबाबत पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरदीन सिंग यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे। कौर यांच्यासोबत माजी हॉकीपटू परगट सिंग काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। ते अकाली दलाचे आमदार होते। व्हॉट्सअपही लवकरच लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आहे। सध्या व्हॉट्सअपकडून लाईव्ह स्ट्रीमिंगची चाचणी सुरू झाली आहे। फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम या ॲपनी लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू केलं आहे। या पार्श्वभूमीवर व्हॉट्सअपही लाईव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंगची चाचपणी करत आहे। नोटाबंदीमुळे इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठेत मंदीचं चित्र दिसून येत आहे। यातनं मार्ग काढण्यासाठी अनेकांनी पेटीएमचा मार्ग वापरला। यात लिनोवोनं बाजी मारली आहे। पेटीएमसोबत भागीदारी करार करून ग्राहकांना खरेदीचा नवा मार्ग उपलब्ध करून दिला आहे। या उपक्रमाअंतर्गत लिनोवोच्या 40 शहरातील 350 टॉप रिटेल स्टोअर्सवर लिनोवोची ही सेवा उपलब्ध आहे। रिलायन्स जिओच्या एका ग्राहकाला तब्बल 27,718 रुपये बिल आलंय। सोशल मीडियावर या बिलाचा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालाय। त्यानंतर जिओ युजर्समध्ये एकच संभ्रम उडालाय। मात्र जिओ ही मोफत सेवा आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारचं बिल आकारलं जाणार नाही। हे बनावट बिल असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। या प्रकरणी कोलकात्यातनं एकाला अटक करण्यात आली असल्याची माहितीही मिळते। या बातमीसह महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत राहा जय महाराष्ट्र।